हॅलो नमस्ते फ्रेंड्स. तर आज आपण करत आहोत ब्लाऊज कटिंग. तर मी इथं ब्लाऊज कटिंग करण्यासाठी सुरुवात केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर हे माझं स्वतःचं ब्लाऊज मी टीच करते इथं. तर सर्वप्रथम मी याचे शोल्डर घेतले 5.5. माझी फिटिंग आहे म्हणजे 8.5 आणि मी कमरेची फिटिंग घेतली 8.5. चेस्ट फिटिंग आहे 9 आणि शोल्डर घेतले 6 आणि त्यानंतर गळा घेतला 2.5 आणि शोल्डर त्यामध्ये मोडत आहे 3. तर अशा पद्धतीने मेजॉरिटी मार्क करून घेतलेले आहे आणि त्या मार्कवरती नंतर मी स्केलनी सरळ रेषा वगैरे ड्रॉ करून घेतलेल्या आहे. आणि आता इथं मोंढ्यामध्ये शेप दिलेला आहे तो की 1.5 इंचाचा आणि मी आता नंतर गळा जो घेतला आहे तो घेतला आहे 4 इंच आणि तो गळ्याचाही शेप इथं देऊन घेते मी. तर स्केलच्या साहाय्याने मी हे पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इकडं साईडला मी घेतले 2-2 इंचांनी एक्स्ट्रा, तर ते आपल्याला शिलाईसाठी कामात येतं एक्स्ट्रा घेतलेलं. तर आता पाठीमागच्या भागाचं आपलं इथं मार्किंग वगैरे झालेले आहे. तर समोरचं मी जे प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करते मी, तर समोरचं मी अगोदरच पेपरवरती कटिंग वगैरे करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मी हे इथे फंटचे आणि कटोरीची कटिंग करून घेतलेली आहे. हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे. तर आता हे आपले मार्क वगैरे झालेले आहे, तर आपण हे आता कट करून घेणार आहोत. तर हे बघू शकताय तुम्ही, हा पाठीमागचा भाग झालेला आहे आपला कट. तर मी गळ्यानंतर कट करून घेणार आहे याचं. आणि हे आहे फ्रंट. तर आता ही कटिंग आपण इथे या पद्धतीने करून घेतो आहे. तर पाठीमागचा भाग जो असतो त्याची कटिंग मी नेहमी अंदाजेच करते, कारण माझं माप मला माहिती आहे. आणि हे जे माप समोरचं फ्रंट वगैरे जे आहे त्याचं माप मी पेपर कटिंग करून ठेवते आणि मग ते लगेच कटिंग करून घेते. तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जॉईंट होईल. तर आता आपण साडीचा जो आपला ब्लाऊज पीस आहे त्यावरती ही अस्तरची कटिंग केलेली आपण त्याच्यावर ठेवून सेम तसंच कटिंग करून घेणार आहोत. थोडंसं एक्स्ट्रा सोडून, म्हणजे साडीचा कपडा थोडासा पतला असतो तर इकडे तिकडं होण्याची शक्यता असते. तर पाठीमागच्या भागाची आपली कटिंग वगैरे इथं झालेली आहे. तर आपण आता समोरचे फ्रंट आणि कटोरीची देखील इथं तसंच ठेवून कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीनेच. त्यालाही थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे. साडीचा पीसचा जो कपडा आहे तो अस्तरपेक्षा थोडंसं अर्धा इंच वाढून घ्यायचं प्रत्येक साईडनी. फ्रंट कटिंग झालेलं आहे. आता कटोरीची आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. तर थोड्या जागेमध्ये ते ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपली इथं कटोरीची देखील कटिंग वगैरे झालेली आहे. मी बिना क्रॉसपट्टीचं स्टिच करणार आहे हे ब्लाऊज. आणि आपण आता ब्लाऊजचे जे स्लीव्ज आहे ते आपण पफ स्लीव्ज स्टिच करणार आहोत. तर त्यासाठी मी इथं साडीची ती बॉर्डर आहे ती इथं स्लीव्जला घेणार आहे. तर त्यासाठी आपण इथं 4 फोल्ड करून घेतलेलं आहे ब्लाऊजचे स्लीव्ज कट करण्यासाठी. आणि आपण इथं पफ स्लीव्ज जी कट करणार आहे तर तिचं मी अगोदर पेपरवरती कटिंग करून घेतलेली आहे. तिची मार्क आपण याच्यावरती करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि आपण आता याची कटिंग इथं करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपण याची कटिंग वगैरे इथं करून घेतलेली आहे. आणि याला वरती आपण कैचीच्या साहाय्याने इथं मार्क करून घेणार आहोत, कट करून थोडंसं, कारण की आपल्याला जो पफ बनवायचा आहे तो सोपा जाईल याचे मार्क केल्याने. त्यानंतर आपण परत पेपर कटिंग केलेले स्लीव्ज आहेत याच्यावरती ठेवून घेऊ, म्हणजे एक पाठीमागचा भाग जो असतो आणि समोरचा भाग, त्यामध्ये समोरचा भाग थोडासा अर्धा इंचाने खोल आकारावर त्याची कटिंग असते. तर आपण ती मार्किंग वगैरे इथं केलेली आहे आणि आता मी ते कट देखील इथं करून घेते आहे. तर बघू शकता तुम्ही आपली पफ स्लीव्ज मी टीच करताना देखील तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्कीच दाखवणार आहे. तर आपली ही कटिंग झाली आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कटिंगचा माझा, आणि मी आणखी भरपूर असे ब्लाऊज टीच वगैरे केले त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे टीच करताना नाही, बट असंच. तर आपलं ब्लाऊज इथं कटिंग झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला याची टीच करताना देखील व्हिडिओ नक्कीच शेअर करणार आहे. तर माझ्या हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.